आजची ही पत्रकार परिषद प्रामुख्याने मराठा आरक्षणासंदर्भामध्ये असलेली सद्यस्थितीवर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत अद्ययावत माहिती जावी या अनुषंगाने हा वार्तालापाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 9 सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेश जो आहे, इंटरिम ऑर्डर जी आहे, त्या ऑर्डरमुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर काही निर्बंध निर्माण झालेले आहेत। हे इंटरिम ऑर्डर आहे, काही अंतिम ऑर्डर नाही आहे, हे सुरुवातीलाच मला स्पष्ट केलं पाहिजे। फायनल हिअरिंग या बाबतीमध्ये अद्यापही व्हायची आहे, कुठलाही अंतिम निर्णय याच्यामध्ये झालेला नाही आहे आणि ही फक्त इंटरिम स्वरूपाची ऑर्डर ही आहे। सर्व विषय मराठा आरक्षणासंदर्भातला सगळा विषय हा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय या 3 जजेसच्या बेंचनी घेतलेला आहे। म्हणजे आता मॅटर शेवटी या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्याची जबाबदारी ही घटनापीठाकडे म्हणजेच हा कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे आता गेलेले, त्यामुळे याच्यामध्ये अंतिम निर्णय काही झालेला नाही। दुसरा विषय जो महत्त्वाचा आहे की आत्ता जी सद्यस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भामध्ये आजची जी कालच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वार्तालापामध्ये काल एक मीटिंग झाली मुंबईमध्ये, त्या मीटिंगमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस होते, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार होते, मंत्रिमंडळातील अन्य सदस्य ज्या उपसमितीचे सदस्य आहेत तेही त्या ठिकाणी होते आणि विनायकराव मेटे त्याच्यामध्ये होते, वरच्या सभागृहाचे श्री दरेकर विरोधी पक्ष तेही त्याच्यामध्ये होते आणि मुख्यमंत्र्यांनी काल या सर्वांना विश्वासात घेऊन या बाबतीमध्ये पुढील काय करणं गरजेचं आहे, काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये सखोल चर्चाही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी काल केलेली आहे। त्याचबरोबर राज्याचे जे ॲडव्होकेट जनरल जे आहेत कुंभकोणी आणि राज्याचे माजी AG ॲडव्होकेट जनरल श्री विजयसिंग थोरात हे सुद्धा काल बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये सर्वंकष चर्चा झाली, या संदर्भामध्ये पुढे नेमकी काय भूमिका घ्यायची या बाबतीमध्ये सर्वांचं मनोगत काल मुख्यमंत्र्यांनी डिटेल अतिशय स्पष्टपणे ऐकून घेतलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना हे सांगितलं की पुढील 2 ते 3 दिवसामध्ये मी या बाबतीमध्ये अधिकृत सूतोवाच, अधिकृत भूमिका, अधिकृत पुढची पावलं काय टाकणार या बाबतीमध्ये मी स्पष्टीकरण देणार आहे। विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा काल सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही, आम्ही मराठा आरक्षण टिकावं या मुद्द्यावर सरकारच्या बरोबर आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये केलं, माध्यमांना त्यांनी तेच सांगितलेलं आहे। त्यामुळे हा इथपतचा कालचा विषय हा इथपर्यंत गेलेला आहे। चर्चा डिटेल झाली पण सारांशमध्ये ही एकंदरीत चर्चा ही काल झालेली आहे। त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की विधिमंडळामध्ये ज्यावेळेस मागच्या सरकारने हे बिल जे आहे, हा कायदा ज्यावेळेस करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव विधिमंडळात आणला तर सर्व एकमताने हा विधिमंडळामध्ये पारित होऊन कायदा झाला। त्यामुळे याला कोणाचा विरोध होता असाही विषय नाही, किंबहुना याच्यामध्ये काही दुमत होतं असाही विषय नाही। हा एकमताने मराठा समाजाला आरक्षण द्यावं हा निर्णय हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकमताने पारित झाल्याचा मुद्दा मी आपल्या सर्वांना आठवण करून देऊ इच्छित आहे। आणि त्याचबरोबर या निर्णय घेण्यामध्ये या कायद्याला संविधानिक दर्जा असलेल्या राज्य मागास आयोगाच्या शिफारसीसुद्धा ह्याच्यामध्ये कायदेशीर याचा भक्कम आधारसुद्धा हे करण्यामागचा होता। त्यामुळे मागास आयोगाचा शिफारसी, शासनाने केलेला कायदा आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दीर्घ आणि सखोल सुनावणीनंतर शिक्कामोर्तब केलेला आहे। म्हणजे हे सगळी प्रक्रिया मुंबई हायकोर्ट, मागास आयोग आणि विधिमंडळ या सगळ्या प्रक्रियेमधून हा कायदा हा महाराष्ट्राने त्यावेळेस पारित केला होता। त्यानंतर ह्याला चॅलेंज करण्यात आलं आणि तो विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला। सर्वोच्च न्यायालयामध्ये मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की सरकारच्या वतीने जी मागे टीम होती
म्हणजे जे विधितज्ञ होते त्याच्यामध्ये सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी वरिष्ठ विधितज्ञ आहेत, परमजीत सिंग पटवालिया हे पण सिनियर काउन्सिल आहेत, विजय सिंग थोरात हे विशेष अधिवक्ता आहेत, राहुल चिटणीस हे सरकारी वकील आहेत, सचिन पाटील म्हणजे जवळपास 5 काउन्सिल्स त्या ठिकाणी सरकारने लावले. आणि जे इंटरव्हिनर आहेत की ज्यांनी हस्तक्षेप याचिका याच्यामध्ये समर्थनार्थ दाखल केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कपिल सिब्बल त्यांच्या वतीने अपियर झाले, अभिषेक मनु सिंघवी त्याच्यावर अपियर झाले, PS नरसिंह हे ते अपियर झाले, चंद्र उदय सिंग अपियर झाले, रफिक दादा अपियर झाले, विजय नवरे अपियर झाले, देवदत्त कामत अपियर झाले, शिवाजी जाधव अपियर झाले आणि सुधांशु चौधरी अपियर झाले. आणि त्यांना मदत करणारे संजय खर्डे पाटील ॲडव्होकेट, संदीप देशमुख ॲडव्होकेट, दिलीप तौर ॲडव्होकेट, अमोल सूर्यवंशी, प्रशांत केंजळे, कैलास अवताडे, अमोल करंडे, श्रीराम पिंगळे, जिओ जोसेफ आणि स्नेहा अय्यर. साधारण ही 19 लोकांची टीम आहे जे इंटरव्हेन्शन किंवा हस्तक्षेप याचिका ज्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात दाखल केलं. आणि सरकारच्या वतीने 5 सिनियर काउन्सिल्स म्हणजे एकूण 24 लोक हे सरकारच्या वतीने किंवा या समर्थनार्थ अशी एकूण संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये सरकारने अतिशय व्यवस्थितपणे आपली बाजू त्या ठिकाणी मांडली. हे आरक्षण कशामुळे आहे, काय आहे, सगळे त्याचे बॅकग्राऊंड आणि सरकारने सातत्याने बाजू मांडण्या तारखा लागायच्या अगोदर वेळोवेळी याच्या बैठका घेतल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्रातील विविध मराठा संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री स्वतः सहभागी या सगळ्या चर्चेमध्ये झाले, त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं. आणि सिनियर काउन्सिल्सच्या या सगळ्या चर्चेनंतरच हा विषय शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आर्ग्युमेंटसमोर हा विषय गेलेला आहे. मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यामुळे हे जे काही झालेलं आहे याची पार्श्वभूमी फक्त सांगितली की सरकारकडून कुठलाही त्याच्यामध्ये कमतरता ठेवण्यात आलेली नाही. सर्वच त्याच्यामध्ये प्रमुख विधितज्ञांना एकत्रित घेऊन आणि विश्वासात इतरांना घेऊन हा सगळा विषय मार्गी लावलेला आहे. त्यामुळे आज नांदेडमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेने काही ठिकाणी निदर्शनं केली. माझ्या घराच्या त्या कॉलनीच्या आवारा भागामध्ये निदर्शनं केली. खरं म्हणजे आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला मी तयारच होतो. मी म्हटलं बाबा ठीक आहे, झेंडा आज ह्याचा दिवस आहे आपला मुक्ती संग्रामाचा, झेंडावंदन झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो आणि तुमचं काय म्हणणं असेल ते मी ऐकायला तयार आहे. त्यामुळे मी इथे येऊन बसलो. साधारण अर्धा पाऊण तास मी थांबलोत रेस्ट हाऊसला. जिल्हाधिकारी होते, जिल्हा पोलीस अधीक्षक होते, सर्व आमदार जे आहेत महाविकास आघाडीचे ते ह्याच्यामध्ये इथे उपस्थित होते. आणि म्हटलं आपलं काय म्हणणं असेल आम्ही तुमचं ऐकून घेऊ आणि सरकारची भूमिका तुमच्यासमोर मांडू. पण ते काय इथे आले नाहीत. आणि त्यांच्यानंतर मी म्हटलं मला भेटायचं, दुपारी माझा कार्यक्रम होता आज त्या कार्यक्रमाला मी गेलो. आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे जवळपास 5 प्रतिनिधी मी घरी माझ्या बोलवले आणि त्यांची त्या ठिकाणी दीर्घ भेट घेतली, चर्चाही झाली. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ही मुद्दा प्रामुख्याने एवढा आहे की सरकारच याच्या बाजूने आहे. मग सरकार आणि आपण एकत्र असताना आपसात वाद असायचं काही कारणच नाही किंवा किंवा विषयच नाही आहे. माझी भूमिका ही आहे की सरकारच या सगळ्या आरक्षणाला अनुकूल आहे. सरकारने आपली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेली आहे. आता इंटरिम स्टेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालय घेतल्यानंतर जी काही न्यायालयीन त्याच्यामध्ये युक्तिवाद आहे हा काही बाहेर काय मांडू जाऊ शकत नाही, हा कोर्टाला जाऊन मांडावा लागणार आहे. आणि त्यामुळे जी काही तयारी आपल्याला करायची असेल ती सर्वोच्च न्यायालयासमोर जाऊन आपल्याला आपली बाजू मांडावं लागेल आणि त्या अनुषंगाने पुढची तयारी करावी लागेल. मी त्यांना हेही सांगितलं तर तुमच्याकडे एखादा वकील तर तुम्ही लावा. तुम्हाला जर सरकारी यंत्रणेसंदर्भात काय आक्षेप असतील किंवा तुम्हाला काही त्या बाबतीमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही तुमचा वकील लावा. आपण त्याही वकिलाला आपण त्या ठिकाणी उभं करू आणि त्यांनी आर्ग्युमेंट करावी तुमच्या वतीने, काही हरकत नाही. पण त्या माझं एवढंच म्हणणं आहे ज्या ज्या संघटनांना काही आक्षेप असतील तर त्याचे वकील काहीतरी लावावे संघटनेचे वकील आणि त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासंदर्भात त्यांची काही वेगळी कल्पना असेल तर ती सुद्धा स्वागतार्ह आहे. आमची काही त्याला आक्षेप नाही आहे. हे मुद्दा मी आणि आज नाहीतरी तेवढ्या संघटना आहेत त्यांनी आपले वकील उभे केलेलेच आहेत. मी सांगितलं मग जवळपास 19 वकील जे आहेत हे सर्व ज्या इतर संघटना आहेत त्यांनी उभे केलेलेच आहेत.
तर ज्यांना ज्यांना वाटतंय की या संदर्भामध्ये काही वेगळ्याने अधिक करण्याची गरज आहे, तर त्यांनी सांगितलं साधारण 19 इंटरव्हेन्शनचे जे काही वकील आहेत इतरांच्या वतीने ते अपील झालेले आहेत. त्यामुळे त्यांना काही जे काही राहिले असतील त्यांनी करावे, काही हरकत नाही. आणि त्यांची बाजू मांडण्याकरता यांच्यापेक्षाही कोणी चांगले असतील वकील तर आमची काही त्याला हरकत नाही आहे. नंतर आता मुद्दा एवढाच आहे की सर्वोच्च न्यायालयाने जी काही इंटरिम स्थगिती दिलेली आहे ती खरंच अनपेक्षित होती. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की मला सांगितलं पाहिजे की ती अनपेक्षित आहे आणि आश्चर्यजनक आहे हे म्हणावंच लागेल. कारण की हे सगळं अपेक्षित नव्हतं. कारण की उदाहरण द्यायचं म्हटलं तर अशाच प्रकारचे इतर विषय हे सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून प्रलंबित आहे. म्हणजे EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा जो मुद्दा आहे, केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये पारित केलेला कायदा तोही सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला आहे. तर त्याच्यावर कुठला स्टे नाही आहे, इंटरिम त्याच्यावर कुठलाही स्टे नाही आहे. परंतु तोही विषय आता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला आहे. तामिळनाडूचा विषय तर अनेक वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये अद्यापही प्रलंबित आहे, पण तिथेही कुठे प्रकारचा स्टे नाही आहे. त्रिपुराचा विषय जो इतर ठिकाणी तोही स्टे नाही आहे. नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स जे आहेत, आपले जे राज्य आहेत, त्याही राज्यामध्ये काही ठिकाणी आरक्षण हे जवळपास 70-80% आसपास गेलं आहे, तिथेही काही स्टे नाही आहे, जे माहिती मला आहे. त्यामुळे हे युक्तिवादसुद्धा करण्यात आलेले आहेत की बाबा कुठेच इकडे ठिकाणी स्टे नाही आहे, फक्त याच प्रकरणामध्ये जो स्टे आलेला आहे तो म्हणून म्हणतो की थोडासा आश्चर्यजनक आहे आणि अनपेक्षित स्वरूपाचा अशा प्रकारचा निकाल आहे. पण शेवटी सर्वोच्च न्यायालय आहे ते, त्याच्यामुळे मला त्या निकालासंदर्भामध्ये काही वेगळी टिप्पणी याच्यात काही अजिबात करायची नाही आहे. फक्त निदर्शन आणायचं की इतर ठिकाणी मात्र कुठलंही हे नाही आहे. त्यामुळे ही विद्यमान परिस्थिती अशी आहे. काल जी चर्चा झाली ती सुरुवातीला जे न्यायालयीन प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये 3 पर्याय सरकारसमोर आहेत. एक तर ऑर्डिनन्स काढण्याच्या बाबतीमध्ये काही लोकांनी, काही मान्यवरांनी सूचना याच्या अगोदर केलेल्या आहेत. ऑर्डिनन्स काढायचा का. दुसरा विषय जो होता तो आहे त्याच बेंच पुढे, त्या 3 जजेसच्या बेंचनी जो निर्णय इंटरिम स्टे दिलेला आहे त्यासमोरच जाऊन रिकॉल ॲप्लिकेशन किंवा रिव्ह्यू पिटिशन ज्याला म्हणू ते दाखल त्यांच्यासमोर करायचं का. तिसरा पर्याय जो आहे तो आपल्याला घटनापीठाकडे जाऊन हा इंटरिम स्टे वेकेट करण्याच्या बाबतीत काही करता येईल का. असे 3 पर्याय त्याच्यामध्ये काल विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा हे एजींनी आणि इतर वकिलांनी सांगितले. 2-3 पर्याय आहेत, परंतु त्यातला पर्याय हा कुठला सोयीचा आहे या बाबतीमध्ये आता मी अधिक यासाठी सांगू शकत नाही, कारण मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये हे 2 दिवसात पत्रकार परिषद मुख्यमंत्री घेणार आहे, त्यामुळे अधिक मी भाष्य करणार आहे. परंतु हे 2-3 पर्याय आहेत, त्यापैकी कुठला पर्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणारा आहे हा विषय हा शेवटी सिनियर काउन्सिल्स आणि जे सरकारी वकील आहेत यांच्या माध्यमातून चर्चा करून मुख्यमंत्री याच्यामध्ये कालची जी काही चर्चा झाली त्या अनुषंगाने अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील. त्याचबरोबर आता जे तरुणांचं भवितव्य जे अडचणीमध्ये आलेलं आहे त्या बाबतीमध्ये काय मार्ग आहेत. तर आपल्यासोबत म्हणजे मुद्दा एवढाच आहे की आता इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा EWSचा कायदा झालेला आहे. ESBCचा कायदा जो आहे तुमच्या SCBCचा जो कायदा आहे त्या बाबतीमध्ये तूर्त आता ही स्थगिती आल्यामुळे त्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे या बॅकग्राऊंडवर आपल्याला जर अन्य पर्याय काय काय उपलब्ध आहे काय इथे ह्या बाबतीत काल चर्चा झाली, तेही सुरू आहे चर्चा त्याच्यावर. त्याचबरोबर मेडिकलच्या जागा, इंजिनिअरिंगच्या जागा, इतर ॲडमिशन्स जे आहेत ते विषय आणि नोकरीविषयी लाभ देण्यासंदर्भातले जे विषय आहेत याही बाबतीमध्ये काल सखोल अशी चर्चा करून त्या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीने आणि सारथीला सुद्धा सारथी अधिक जोमाने कसं कार्यान्वित करता येईल याही बाबतीमध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी चर्चा ही केलेली आहे. त्यामुळे म्हणून हे सगळे विषय ही आता मुख्यमंत्र्यांच्या समोर आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभाग, ॲडव्होकेट जनरल, विरोधी पक्ष नेते, सर्व संघटना यांचं मनोगत या बाबतीमध्ये जाणून घेतलेलंच आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता पुढचा निर्णय 1-2 दिवसामध्ये आपल्यासमोर मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की मी प्रेसला भेटेन आणि मग माझी भूमिका या बाबतीमध्ये मांडेन. आणि राहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयातला तो कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री च्या निर्देशाप्रमाणे पुढील कारवाई अपेक्षित आहे.
ही मुद्दाम तुम्हाला सांगायची सद्यस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. परंतु ही शेवटी न्यायालयामध्ये जाऊन बाजू मांडण्याकरता अतिशय चांगले मुद्दे आपल्याकडे आहेत आणि या सगळ्या लढाईवर म्हणजे पार्श्वभूमीवर आपल्याला संभाव्य जे काही नुकसान आज निर्माण झालं आहे त्याला विविध पर्याय आपल्यासमोर जे उपलब्ध आहेत त्या पर्यायाच्या अनुषंगाने सुद्धा शासन स्तरावर अतिशय जोरदारपणे ही तयारी सुरू आहे आणि लवकरच. तर मला विनंती एवढीच करायची आहे की याच्यामध्ये सर्वांनीच सांगितलं आहे की आम्हाला कोणाला राजकारण करायचं नाही, ही आनंदाची बाब आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी समर्थन या विषयासंदर्भात देण्याची भूमिका घेतलेली आहे, ही आम्हाला आनंदाची बाब आहे. ज्या काही संघटना या VC सामील झाल्या होत्या त्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये सर्वांची भूमिका एकच असल्यामुळे ती व्यवस्थितपणे हाताळली गेली पाहिजे. ते आम्ही हाताळत आहोत की ज्या अनुषंगाने आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे स्वतः याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. त्यामुळे हा सगळा विषय समन्वयातून आपल्याला यश कसं मिळू शकतं हा आम्ही पाहण्याचा आमचा प्रयत्न करत आहोत. हा प्रश्न एवढ्यापुरती मला फक्त आपल्याला या आरक्षणासंदर्भामध्ये हा विषय मांडायचा होता. या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. काय म्हणताय? त्यांना बोललो ना, माझी त्यांची भेट झाली दुपारी. मी सांगितलं म्हटलं आपली जी लढाई आपसात लढाई नाही आहे, ही न्यायालयीन विषय आहे आणि न्यायालयीन विषयातही कोर्टातच जाऊन आपल्याला मी त्यांना हे सांगितलं की तुमच्याकडे कोणी चांगला वकील असेल तर उभा करा, तुम्ही ते फाईट केलं पाहिजे वकील. शेवटी हा विषय काही बाहेर सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही राहिलेलाच नाही आहे. सरकार बाजू मांडेल, वकील लावलेत. मी सांगितलं जवळपास 19 संघटना या वेगवेगळ्या पद्धतीने मांडतायत आणि आम्ही 4-5 वकील सरकार केंद्र सरकारचे. आणि सांगायची महत्त्वाची बाब आहे की मागील सरकारने नियुक्त केले तेच वकील, आम्ही कुठलाही वकील बदललेला नाही, सिनियर काउन्सिल बदललेला नाही. मागच्या सरकारने जे नियुक्त केले होते तेच त्या ठिकाणी वकील आजही कायम आहेत, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. घटनापीठाची जी प्रक्रिया आहे ती वेळ घेणारीच आहे. नाही, तुमची माहिती जरा चुकीची आहे. कारण की घटनापीठ हे चीफ जस्टिसकडे जाऊन तो अर्ज करावा लागतो आणि पहिला जो विषय राहील हा केवळ हा इंटरिम आदेश वेकेट करण्यासंदर्भातला विषय मर्यादित राहील. त्या विषयाचा आणि या मराठा आरक्षणाची जी काही अंतिम विषय आहे तो नंतरचा विषय. आज फक्त जो तातडीचा विषय आहे तो इंटरिम स्टे वेकेट करण्यासंदर्भातला आहे आणि त्या बाबतीमध्ये जाऊन चीफ जस्टिस समोर भूमिका मांडावं लागेल. सर, काल गृहमंत्र्यांनी 12,500 जागांची मेगा भरती केली पोलीस भरतीच्या संदर्भात. मराठी मुलांचं काय नाही, आता मुद्दा एवढाच आहे की आजच्या घटकेला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे जे फायदे याच्यामध्ये अगोदर मिळत होते ते तूर्त तरी थांबलेले आहेत. आता याच्यावर मार्ग काढण्यासंदर्भामध्ये किंवा आता हे लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा विषय कदाचित पुढच्या काल संध्याकाळचाच विषय मी नव्हतो, काल झेंडावंदनासाठी या ठिकाणी यावं लागलं आणि त्याच्यामुळे मला काही संवाद साधता आला नाही. परंतु मला वाटतं अन्य सहकारीसुद्धा मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं ही चर्चा करतील. सर, पण आता ह्या अंतरिम आदेशामुळे जे आहे मराठा समाजातील विद्यार्थी असतील किंवा नोकरीमध्ये असतील यांचं सर्वांचं अचानक असं तात्काळ नुकसान झालेलं आहे. या बाबतीत सरकार काय विचार करते? तेच सांगितलं तुम्हाला. काल चर्चा झाली आहे, याच्या विचारविनिमय झालेला आहे आणि 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री प्रेसला त्यांची भूमिका, शासनाची भूमिका हे स्पष्ट करतील. सर, आज जे डेलिगेशन आपल्याला भेटायला आलं होते घरी ते बाहेर आल्यानंतर असं म्हटलं की पालकमंत्री महोदयांनी हतबलता व्यक्त केली आहे. सांगतो ना, म्हणून सांगतो मी काय बोललो तुम्ही सांगतो. त्यांचं तरी ऐका किंवा माझं तरी ऐका, तुम्ही बी घे. त्यांचा दावा कसा आहे, तुमचं काय? त्यांचा दावा आहे, म्हणजे माझं प्रत्यक्ष जे आहे ते सांगितलं तुम्हाला. सर, एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहब ने भी एक स्टेटमेंट दिया है कि गरीब मराठा अमीर मराठा बोल के इस पूरे विषय को अलग डाइवर्ट करने की कोशिश कर रहे हैं. ये गरीब मराठा जो है स्ट्रगल करके उस मूवमेंट को उस तक लेके गए, लेकिन मंत्रिमंडल में या जो भी आमदार है वो अमीर मराठा है, वो उनको इसकी फिक्र नहीं है. ये क्या है? मेरी उनसे यही उनको मशवरा रहेगा या एक दोस्त होने के नाते उनसे मैं यह कहूँगा कि कृपया मराठों में डिवीज़न डालने का काम कृपया वो नहीं करे, ऐसी मेरी अपेक्षा उनसे है, विनती है, रिक्वेस्ट है. नाही जी, ही कृपया हा अशा प्रकारचा चुकीचा संदेश देणं बरोबर नाही आहे. कारण की मराठा आरक्षण हे ओव्हर अँड अबाव ओबीसींना जे आरक्षण आहे त्याला हात न लावता, त्याला धक्का न लावता ओव्हर अँड अबाव राहावं अशी शासनाची भूमिका आणि निर्णय घेत असताना ते ओव्हर अँड अबाव आहे. ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही.
सर आता ज्या 5 प्रतिनिधींची आपण भेट घेतली आंदोलन करता, तर त्यांनी चर्चेच्या अंती शेवटी मग काय झालं, त्यांनी समाधानी झाले का? त्यांनी समाधान झालं काही सांगू शकत नाही, कारण त्यांचं समाधान काय मला माहीत नाही. परंतु मी जे त्यांना सांगितलं की तुम्हाला जर वाटतंय की मी ते जे तुम्हाला आता सांगतेच ते त्यांना सांगितलं मी, मुख्यमंत्र्यांची काय भूमिका. काल मुख्यमंत्र्यांनी प्रेस समोर येऊन टी व्हीवर काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे प्रेस ब्रीफिंग झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा येऊन काल सांगितलं. त्यामुळे ही वक्तव्य राज्याच्या प्रमुख दोन्ही पक्षाच्या प्रमुख लोकांचे वक्तव्य, शासनाचे वक्तव्य आहे, ते रेकॉर्डवर आहे. मी सांगतो म्हणून त्याला विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. तुम्हाला वकील लावायचा तर वकील एखादा लावा तुम्ही एक्स्ट्रा काय असेल तर. त्यामुळे आपली ही वाद आपसात वाद नाही आहे. हा न्यायालयीन हा प्रकरण असल्यामुळे न्यायालयात जाऊनच ह्याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागणार. स्थगिती देताना सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाची नक्की काय भूमिका आहे? सुप्रीम कोर्टाची स्थगिती देताना किस वजह से स्थगिती दी गई? किस वजह से 50% के ऊपर आरक्षण जा रहा है, इस मुद्दे पे उन्होंने इसके ऊपर स्थगिति दी है, जैसे अन्य राज्यों में है. अब EWS का मामला भी 50% के ऊपर ही गया है. जैसे मैंने कहा त्रिपुरा है, तमिलनाडु है. तो हमारी मांग ये पहले से मांग थी कि जहाँ जहाँ ये ऐसे मसले हैं वहाँ कहीं भी स्थगिति नहीं मिली है. तो महाराष्ट्र में इसमें स्थगिति क्यों दी गई है, यही हमारा मुद्दा है. और हमने ये कहा है कि आप ये मामला, क्योंकि इसका लार्जर क्वेश्चन ऑफ लॉ है, कानूनी मामला व्यापक है, इसके ऊपर कई राज्यों का सिमिलर मसला है, तो ये मसले को ध्यान में रखते हुए सभी का मामला कॉन्स्टिट्यूशनल बेंच के सामने जाए तो ये भी वहाँ जाना चाहिए, ये हमारी मांग है. उसके ऊपर ही सब बहस हुई है. ये इंटरव्यू स्टे किसी ने मांगा नहीं था. मराठा आरक्षणावर अध्यादेश का काढला जातो, काय अडचणी आहेत त्याच्यामध्ये? आता तुला सांगितलं 3 पर्याय तुम्हाला सांगितले. तर 3 पर्यायापैकी ज्याच्यामध्ये शेवटी असं आहे, जे आपण बाजू कोर्टामध्ये मांडू ही बाजू टिकली पण पाहिजे, महत्त्वाचं आहे ना. आपण कुठला निर्णय घेत आहोत, तो निर्णय घेत असताना तो न्यायालयीन टिकला, कायद्याच्या आधारावर टिकला पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या 3 पर्यायापैकी कुठला पर्याय सोयीचा आहे हे जे काही आपले सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच फायनल होईल. छत्रपती संभाजीराजे असं म्हणाले हां. पोलीस दलामध्ये जी 12,000 कर्मचाऱ्यांची जी भरती आता जाहीर केली आहे सरकारनं, ही मराठ्यांची थट्टा होणार आहे, ती रद्द केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. अनेक मान्यवरांच्या अनेक भावना असू शकतात, मी नाकारत नाही. त्यामुळे आता हा निर्णय हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे, हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरचा निर्णय आहे, तर तिच्यावर लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. सर, आपण म्हणतात की अंतरिम स्थगिती आहे, अंतिम निर्णय नाही, परंतु काही जण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून कुठलं वळण लागू नये. नेमका आपला आरोप कोणावर होता, कोण गैरसमज पसरवत आहे? आंदोलक? नाही, मी कोण गैरसमज पसरवते तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. तुम्ही पसरवण्यात मदत करू नका अशी विनंती आहे. तर आपण म्हणतात राजकारण होऊ नये आरक्षणाबद्दल, विरोधी पक्ष नेत्यांचं असं म्हणणं आहे की, परंतु नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणतात की आपण इस्तीफा द्या, राजीनामा द्या आणि एकनाथ शिंदेला आदेश करा. मी काही त्यांच्या सल्ल्याची मला गरज नाही आहे, किंवा मी त्यांच्या पक्षाचा कोणी म्हणजे पदाधिकारी किंवा हे नाही आहे. त्यांनी त्यांच्या पक्षात ते राजीनामे घ्या नका देऊ, त्यांचा विषय आहे. त्यांनी आमच्या सरकारमध्ये काय करावं आमचा प्रश्न आहे. म्हणजे ते राजकारण करतात ना आरक्षणावर, ते त्यांना विषय मला माहीत आहे. राजकारण कळतं का हा विषय मला माहीत नाही, विचारा.